प्राईस खाली आल्यानंतर भीतीमुळे तुम्ही जर एखादा ट्रेड एक्झिट करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ओके. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली, एखादा ट्रेड घेतला, ओके. तुम्ही प्रॉफिटेबल आहात. प्रॉफिटेबल झाल्यानंतर हलकंसं पुलबॅक येतं. पुलबॅक आल्यानंतर तुम्हाला भीती वाटते, की अरे मला लॉस होईल आणि मग तुम्ही काय करतात, तो ट्रेड एक्झिट करतात आणि मार्केट काय करतं, तर थोडासा पुलबॅक घेतं आणि मग पुन्हा वर जायला सुरुवात करतं आणि मग टार्गेटपर्यंत पोहोचतं. ओके. मग तुम्हाला रिग्रेट होतं. सो तुम्हाला असं वाटतं, की नाही माझी स्ट्रॅटेजी चुकीची होती. पण तुमची स्ट्रॅटेजी चुकीची नव्हती, तर जस्ट बिकॉज तुम्हाला तो ट्रेड होल्ड करता नाही आला. सो आणि भीतीमुळे तुम्ही तो ट्रेड एक्झिट करता. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला जे काही प्रॉफिट होणार असतं, ते तुम्ही प्रॉफिट गमावून बसता. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर जर आपला ट्रेड प्रॉपर आहे, प्लॅनिंग प्रॉपर आहे, सो जोपर्यंत आपल्याला स्टॉप लॉस हिट होत नाही, तोपर्यंत आपल्याला एक्झिट नाही करायचं आहे आणि इमोशनली आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तुमचं प्लॅनिंग प्रॉपर आहे, तर तुम्हाला भीतीची काहीच गरज नाही. ओके. तुम्ही तेव्हाच एक्झिट करू शकतात. एक म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तर तुम्ही एक्झिट करा किंवा तुम्हाला दिसत आहे, की मार्केट आता तुम्ही जे प्लॅन केलं आहे, त्याच्या विरुद्ध जायला सुरुवात केली, तरच तुम्ही स्टॉप लॉस हिट होण्याच्या आधी पण एक्झिट करू शकता. म्हणजे एखाद्या स्ट्राँग ब्रेकआउट नंतर प्रॉपर टाईम फ्रेम पाहून तुम्ही जर एंट्री घेतली आहे आणि तिथून मार्केट वर न जाता सेकंड कॅन्डल किंवा थर्ड कॅन्डल त्या ब्रेकआउटच्या खाली पुन्हा जर बनवली त्याने, ओके, बनवली म्हणजे जर ती क्लोज झाली, ओके, आणि तिथून पुन्हा जर मार्केट अजून खाली जायला लागलं आणि जर तुमचा स्टॉप लॉस अजून 10 पॉईंट खाली आहे, तर तिथं तुम्ही एक्झिट करू शकता. तिथं तुम्हाला स्टॉप लॉसचा वेट करायची गरज नाही. ओके. तुमचा जो काही रूल ठरला आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक्झिट करायचं आहे. तुम्हाला इमोशनली किंवा भीतीमुळे एक्झिट नाही करायचं आहे. ओके. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.